नमस्कार. एम सी न्यूज चॅनलच्या एम सी विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मागील 3-4 दिवसामध्ये पूर्ण राज्यामध्ये एकच घटनेची चर्चा सुरू आहे आणि प्रकरणही तसंच गंभीर आहे. नांदेडमधील शासकीय जे रुग्णालय आहे तिथे एकाच दिवसामध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये 12 बालके होते. तर जे 5 दिवस मागचे जे आहे ते 5 दिवसाची जे आहे एकूण आकडेवारी जी आहे 27 ते 4 ऑक्टोबरमध्ये 89 मृत्यू झाले, त्यापैकी 38 बालकं होते. आणि या घटनेनं पूर्ण महाराष्ट्रासह देशात एक खळबळ उडाली आहे आणि सगळ्यांनी आरोग्य यंत्रणेची चर्चा सुरू केली. आज माझ्यासोबत या विषयावरती चर्चा करण्यासाठी काय सोल्युशन आपण देऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संतोष मद्रेवार सर आहेत. सर, आपलं स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. की असं काही घडलं की आपण एकदम झोपेतनं खडबडून जागं होतो आणि मग त्यात सगळ्या गोष्टींना दोष कुणाचा आणि मग त्यावरती दोष आणि का घडलं याची कारणमीमांसा करायला लागतो. पण हे असं घडतंच का? आणि दरवेळेस काय म्हणतो आपण त्याला, फटका बसल्यावरती किंवा चटका बसल्यावरती आपण कामाला लागतो. आणि हा जो आकडा आहे हा खरोखर म्हणजे एका माणसाच्या संवेदनशील मनाला म्हणजे टोचणारा आहे, हेलवणारा आहे. किंवा या सगळ्याकडं जेवढ्या 4 दिवसामध्ये टीका होती इथपर्यंत की तिथल्या डीनला आपण काही आपल्या राज्यकर्त्यांनी, आपल्या शहाण्या राज्यकर्त्यांनी टॉयलेट साफ करायला लावलं इथपासून. तर मग बाकीच्यांचं म्हणणं होतं की त्यांची चूक आपल्याला लपवता येणार नाही, त्यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये एक बालरोगतज्ञ म्हणून आपण की किंवा एका आपलं या आरोग्यासाठी एक मोठं काम करत आहे, मोठी प्रॅक्टिस आहे तुमची, एक डॉक्टर म्हणून सगळ्यात पहिलं काय इम्प्रेशन आहे, कसं बघता या घटनेकडे? सर्वात पहिले तर मी सांगेन की ही जे काही घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे. आणि आपण आज म्हणतोय की भारत हा माझा आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे. त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय. महाराष्ट्र हा एक प्रगत राष्ट्र आहे आणि त्यामध्ये जेव्हा अशा घटना होतात त्या दुर्दैवी आहेत. तुम्ही म्हणाल की कोण जबाबदार आहे, तर मी म्हणेल की याला आपण सर्वजण जबाबदार आहोत. पूर्ण समाज जबाबदार आहे. ही जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर टाकून त्याचा अपमान करणे, त्याची अवहेलना करणे ही एकदम चुकीची गोष्ट आहे. त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हा लीगल इश्यू आहे. पण मी म्हणेल की याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि आपल्याला अशी सवयच लागलेली आहे की जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खोदायची. जेव्हा एखादा इश्यू होतो त्यावेळेसच सगळेजण चर्चा करतात. अन्य वेळेस आपण चर्चा करत नाही, आपण एज्युकेट होत नाही. खास करून रुग्णांना मी प्रत्येकांना सांगू इच्छितो की आता अशिक्षित कोणी राहिलेलं नाही आहे, पण आरोग्याविषयी शिक्षणाचा अभाव आहे. प्रत्येकाला हे सुद्धा माहीत नाही की मला काय आवश्यक आहे, मिनिमम त्याची रिक्वायरमेंट काय आहे. जर मला माझी गरजच माहीत नाही आहे तर मला काय प्रोव्हाइड केलं जातं आहे याबद्दलचं ज्ञान त्याला कधीच राहणार नाही आणि अज्ञानामध्ये धोके होत राहणार. तर या सगळ्या याच्यामध्ये ज्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नांदेड किंवा नागपूरची ही 2 दिवसात आकडेवारी आली आणि सगळीकडे यंत्रणांनी सांगितलं की अचानक रुग्ण वाढले आणि त्यामुळं हे कोलॅप्स किंवा त्यामुळे सिस्टमिक यंत्रणा आहे जी कोलॅप्स झाली आणि त्यामुळं हा जो मृत्यूचा दर आहे तो वाढला. त्याकडे डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघता? अचानक रुग्णवाढी हे होतेच. जसं पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये साथीचे आजार पसरतात आणि असं हे दरवर्षीच होतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढतात, त्यांची संख्या वाढते आणि हॉस्पिटल्समधले बेड कमी पडायला लागतात. पण यासाठी पूर्वतयारी केली जाऊ शकते आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या सोयीसुविधा आहेत ह्या आपण अगोदरच पाहिल्या पाहिजेत, पाहू शकतो आपण त्याचं जर प्रोव्हिजन अगोदर ॲडव्हान्समध्ये केलं तर अशी इमर्जन्सी फेस करण्याची गरज नाही पडत. हां सर, की हे जे तुम्ही म्हटलं आपण ते आधी तयारी करू शकले असते तर तुमचं आरोग्यात तितक्या दिवसाचं तुम्ही काम करताय, नियोजन आपल्याकडनं जे सार्वजनिक आरोग्याचं जे नियोजन केलं जातं त्याबद्दल आपल्या काही त्रुटी आहे का आणि आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला तुमच्या अनुभवावरनं काय वाटतं? कारण हा सगळे प्रॉब्लेम्स आहेत की रुग्ण ज्याप्रमाणे डॉक्टर्स मिळायला पाहिजे त्याप्रमाणे डॉक्टर्स नाही आहेत, जो टेक्निकलचा स्टाफ मिळायला पाहिजे, नर्सेस मिळायला पाहिजे ते नाही आहेत आणि रुग्णांची संख्या वाढती आहे किंवा दुसरीकडं प्रायव्हेट हॉस्पिटलला जशा सुविधा मिळतात तशा गव्हर्नमेंटला मिळत नाही. अशा अनेक प्रकारची ओरड आहे. कसं बघता? गव्हर्मेंटमध्ये जाणाऱ्या पेशंटचा जो लोड आहे तो जास्तच आहे.
त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या पॉलिसीज पण आहेत. ओके. गव्हर्नमेंट हे इन्स्पायर करतं की गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलचा लोकांनी फायदा घ्यावा. गरिबांसाठी ती खूप चांगली एक सुविधा आहे नक्कीच. पण जेव्हा आपण एखादी योजना राबवतो की जसं गर्भवती महिलांना डिलिव्हरीसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये काही फ्री फॅसिलिटी दिली जाते, 5,000 रुपये तिला जेवणासाठी मानधन दिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी नक्कीच दिल्या जातात. पण आपण आताच पाहत होतो की 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डमध्ये 200 रुग्ण आहेत आणि रुग्णांना खाली गाद्यांवर झोपावं लागतं आहे. तर गव्हर्नमेंटने पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही एखादी योजना राबवता, सोपं आहे की जेव्हा आपण घरामध्ये 50 पाहुणे बोलवतोय तेव्हा त्या 50 पाहुण्यांची तयारी तर करतोच ना. बरोबर. तसं जेव्हा आपण ही इच्छा करते की मॅक्झिमम डिलिव्हरीज ह्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज व्हाव्यात, तेव्हा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करणं हे आपलंच काम आहे. सोबतच जेव्हा त्या डिलिव्हरी होतात तेव्हा 10% बाळांना जन्मानंतर काही ना काही कारणाने NICUमध्ये ॲडमिट करावं लागतंच. आणि त्यावेळेस तेवढे नंबर ऑफ बेड्स असणे, तेवढे डॉक्टर्स असणे, नर्सेस असणे हे पण गरजेचंच आहे. आता आपण पाहतोय 2 दिवसापासून सगळीकडं फोटोज ट्रेंड होत आहेत की एका बेडवरती 3 पेशंट आहेत. आणि कसे मग इन्फेक्शन कंट्रोल नॉर्म्स फुलफिल होणार. ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत आणि हे फक्त जे काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांनाच दोष देऊन नाही चालणार, कारण सगळी यंत्रणा त्यांच्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे यंत्रणा ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी पण याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे की जेव्हा ज्या ठिकाणी 200 बेडची गरज आहे त्या ठिकाणी जर 40 बेड असतील तर एका बेडवरती 4-5 पेशंट असणारच. आणि 4-5 पेशंट आहेत, तेवढ्या बेडनुसार तेवढ्या नर्सेस आहेत, तेवढ्या पेशंटनुसार तेवढ्या नर्सेस नाही आहेत, तेवढ्या पेशंटनुसार तेवढे डॉक्टर्स नाही आहेत. मग कुठंतरी एखादा गॅप होणारच, कुठंतरी मिशअप होणार, हे अपेक्षित धरून चाललंच पाहिजे. जेव्हा झाला त्यानंतरच डिस्कशन करण्यामध्ये काही उत्तर नाही मिळणार, त्याने समाजाचं कल्याण नाही होणार, सोल्युशन नाही निघणार. आपण आजही भारतामध्ये नवजात शिशुमृत्यू दर हा 18 ते 20 आहे. आपल्या बाजूच्या चायनामध्ये तो 3 प्रति 1000 आहे. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडं एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूदर आहे. आजही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 16 ते 18,000 बालकं दगावतात. तेवढ्याच प्रमाणात बालकं ही अपंग होतात, मतिमंद होतात. त्याचं तर काही गणितच नाही आहे, त्याची काही रिपोर्टिंग सिस्टीमच आपल्याकडं नाही आहे की ते असं का होतं. डिलिव्हरी ही नॉर्मल होणे चांगली गोष्ट आहे, पण बाळ आणि आई दोन्ही हेल्दी राहणे हे त्याचं ध्येय आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट फ्री द्यायचा विचार करतो, पण आपण ती चांगली देण्याचा विचार पण केलाच पाहिजे. जेव्हा आपण ते चांगली देण्याचा विचार करू तेव्हा ह्या गोष्टी थांबायला लागतील. आता आपल्या गव्हर्नमेंटचं सगळं फोकस एकच आहे की कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये ते ट्रीटमेंट करणे. ट्रीटमेंट करणे हे उद्देश आहे, फ्री करणे किंवा पेड करणे हा सेकंडरी भाग आहे. आणि मला असं वाटतं की मानसिकता बदलण्याची गरज आहे, याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च केला जातो आहे तेवढाच तो मॅनपॉवरवर पण केले जाण्याची गरज आहे. जे ऑपरेशनल कॉस्ट आहे त्याच्यावरती पण तेवढंच फोकस करण्याची गरज आहे. तेव्हा हे पिक्चर बदलू शकेल. तर एकूण सगळ्या याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि या घटनेनंतर सगळ्या ते म्हणतात ते खरं आहे की आपण 4 दिवस सगळे खूप जागरूक होणार, खूप चर्चा करतोय. म्हणजे शासकीय यंत्रणांपासून सगळ्या आपल्या ज्या 4ही यंत्रणा आहेत, काही न्यायालयाने सुद्धा काल रिपोर्ट मागवला आहे, स्वतःहून त्याचा सुमोटो दाखल करून घेतला आहे, राज्य सरकारला विचारलं आहे, मीडिया त्याच्यावर बोलतोय, शासन प्रत्यक्ष काम करतं, राज्यकर्ते बोलत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही पूर्ण कामाला लागली असं 4 दिवसाचं चित्र असेल हे सगळं. त्यानंतर परत उदासीनता होऊन जाते, परत त्या घटनेनंतर परत जाग येते. तर एक अकाउंटेबिलिटी नावाची जी गोष्ट आहे ती आरोग्य यंत्रणेत आपण निर्माण करू शकलो नाही. हां, निर्माण करू शकलो नाही, पण आपण निर्माण करू शकतो हे सिद्ध केलं आहे. कोविडमध्ये आपण पाहिलं आहे की कोविडमध्ये जेव्हा इमर्जन्सी होती तेव्हा सगळ्या गोष्टींची अकाउंटेबिलिटी होती. किती बेड्स आपल्याकडं आहेत याचं गणित होतं, की कुठला बेड रिकामा आहे याचं गणित होतं, आणि हे सगळे डॅशबोर्ड चालत होते. आजही जेव्हा आपण पाहतोय की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एका बेडवरती 3 बाळं आहेत, पण त्यावेळेस आपल्याकडे हा ट्रॅकच नाही आहे की औरंगाबाद शहरामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये किती बेड रिकामे आहेत, किती डॉक्टर्स आहेत जे याला सपोर्ट करू शकतात. आपण याचं कधी गणित बांधतच नाही आहे. जर गव्हर्नमेंटकडं एक योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ज्याचा उद्देश आहे की प्रत्येक नागरिकाला मोफत सुविधा मिळावी, मग त्याचा विस्तार झाला पाहिजे.
ते काही हॉस्पिटल्सपर्यंत त्याला कॅप करून आपण ठेवून देतो आणि तो पुढे जात नाही. आज नवजात साठी लागणारे जे बेड आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये किती आहेत याचं गणित कोणी करत नाही. आपण फक्त पाहतो की नंबर ऑफ हॉस्पिटल्स एवढे झाले तर आता त्याला थांबवा. पण आपण हे नाही विचार करत की मदर अँड चाइल्डसाठी किती गरज आहे आणि त्याच्यासाठी किती बेड संख्या तुमच्याकडे एम्पॅनल्ड आहे याचा विचारच केला जात नाही. आणि जर याचा विचार केलाच गेला नाही तर मग ओव्हर क्राऊडिंग तर होणार आणि ओव्हर क्राऊडिंग झाल्यानंतर ॲक्सिडेंट होणारच. कारण कोणी हे माणूस आहे, तो देव नाही आहे. एकाच वेळेस तो 8 हात करून त्याचे काम नाही करू शकत. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर औरंगाबाद मराठवाड्याचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला जाते तर आपल्याला जर हे म्हणजे जर इतके बालकांचे मृत्यू होत असेल तर अर्धे बालकं आहे म्हणजे दोन्ही घटनांमध्ये जर आपण बघितले तर बालमृत्यू आपण खूप अगोदर ते असं सगळीकडे दावा करत आलो की बालमृत्यू आपल्याकडे कमी झाले आहेत. बालमृत्यू आपण फक्त मेळघाट आणि कुपोषणाची उदाहरणं आपण वाचायचो आणि त्यानंतर प्रत्यक्ष आज जी स्थिती ती कशी आहे म्हणजे राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडं शहराच्या आरोग्य यंत्रणेकडं बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे का आहे तसंच? आपण जर म्हणजे 2000 म्हणजे 99-2000चा विचार केला तर नक्कीच बालमृत्यू दर कमी झालेला आहे. पण तो समाधानकारक नाही. तो समाधानकारक नाही आहे. आपण एका स्टॅटसकोला येऊन थांबलो आहे, स्टॅग्नन्सीला येऊन थांबलो आहे. आता त्याच्या पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की पाश्चात्य देशांमध्ये हा बालमृत्यू दर 0.5 0.8 पर 1000 आहे आणि तो आपल्या देशामध्ये 20-22 प्रति 1000 आहे. आपल्या देशामध्ये अजून असे काही राष्ट्र आहेत जिथं तो 50-60 प्रति 1000 आहे. आणि का भारतात जन्म घेणं म्हणजे काय ते पाप आहे का? त्या बाळाने काही पाप केलं आहे की त्यांनी आपल्या देशामध्ये जन्म घेतला, त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे का? प्रत्येक बाळाला जगण्याचा अधिकार आहे. तो कसा प्रोव्हाइड केला पाहिजे याच्यासाठी ज्या लोकांची काम करण्याची इच्छा आहे त्यांना समोर घेऊन भरपूर असे उपाय आहेत. सिंपल साधे उपाय केल्याने हे गोष्टी होऊ शकतात. गव्हर्नमेंटच्या यंत्रणेमध्ये SNCU आहेत, सेकंडरी केअर न्यूनेटल सेंटर्स आहेत. पण खरोखरच ते किती फंक्शनल आहेत हे बघण्याची गरज आहे. फंक्शनल नसण्याचं कारणं काय आहेत हे बघण्याची गरज आहे. तिथं एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, आज टॅक्सपेअरचा मनी तिथं लावलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की एक SNCU असतं पण त्या ठिकाणी पिरियाट्रिशियन नसेल. म्हणजे फक्त पांढऱ्या हात बिल्डिंग बांधल्यात मोठ्या मोठ्या. तर मग त्याचा रुग्णांना काय फायदा होणार? इन्फ्रास्ट्रक्चरचा रुग्णांना फायदा होणारच नाही. मग ते बाळ तिथलं रेफर होणार आणि एका सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं जाणार आणि मग सेंट्रल हॉस्पिटलवरती लोड येणार आणि मग असा मिशाप झाल्यानंतर आपण फक्त चर्चा करणार. मोठ्या इमारती म्हणजे मोठं हॉस्पिटल बांधणं म्हणजे ते काही सेवा नाही झाली, तो काही विकास नाही झाला, ते मिळत नाही. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, डॉक्टर्स असणं, ट्रेंड असणं हे गरजेचं आहे. अजून एक विषय आहे की सगळ्याच हॉस्पिटलमध्ये की सरकारी यंत्रणांमध्ये, सरकारी निमसरकारी, कायम एक आहे की तिथं मनुष्यबळाचा अभाव आहे. तिथं चांगले स्टाफ नाही आहे, नर्स नाही आहे किंवा टेक्निशियन जे आहे ते नाही आहे आणि त्याच्यामुळे यंत्रणेवरती तणाव येतो आणि डॉक्टरांना काम करता येत नाही आहे. कसं बघताय? हे सत्य आहे की आजही आपल्याकडे डॉक्टरांची संख्या कमी आहे. रुग्णांना आवश्यक असणाऱ्या बेडची संख्या कमी आहे. त्यासाठी लागणाऱ्या नर्सेसची संख्या कमी आहे. पण डॉक्टर, नर्स हे काही एका दिवसात प्रोड्यूस केल्या जाऊ शकत नाहीत. बेड प्रोड्यूस केल्या जाऊ शकतात. मग आपल्याला याला रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. अरविंद आय केअर मदुराईला एक आय हॉस्पिटल आहे जे 1600 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यांनी त्यांचा स्वतःचा एक MLOP म्हणून प्रोग्राम तयार केला जो नर्सिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये ते फक्त ऑफ्थॅल्मिक पर्सनल तयार करतात. आपल्याला गरज काय? रुग्णांना आवश्यक ती ट्रीटमेंट करेक्ट वेने, राईट टाईमला दिली गेली पाहिजे, हे त्याचं ध्येय आहे. आणि एका प्रोग्रामने त्यांनी 5000पेक्षा जास्त आदिवासी मुलींना ट्रेन करून एम्प्लॉय पण केलं आणि एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आज आरोग्य यंत्रणेला याचा परत पुनर्विचार करण्याची गरज आहे. आपण स्टँडर्ड्स टाकतो, NABHनुसार आपण एवढ्या नर्सेस पाहिजेत, एवढे डॉक्टर्स पाहिजेत, हे स्टँडर्ड्स टाकतो. पण हे स्टँडर्ड्स टाकल्याने बेडची संख्या कमी होणार, वाढणार नाही. कारण इमिजिएटली डॉक्टर तयार नाही होऊ शकत, इमिजिएटली नर्स तयार नाही होऊ शकत. मग जी लागणारी आजही भारतामध्ये 1.5 लाख न्यूनेटल बेड पाहिजेत, एवढी कमतरता आहे. हे बेड वाढणार कसे? याला वाढण्यासाठी याला रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. मला वाटते की आता नर्सला नर्स असिस्टंट, पेशंट असिस्टंट
हे जे गव्हर्मेंटचे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मधले जे कोर्सेस आहेत यांना जास्त प्रमोट केलं गेलं पाहिजे. आज आपण पाहतो इकडे बेकार लोक आहेत, बेकारी भारतात एवढी वाढते. मनुष्यबळाचा अभाव नाही आहे, ट्रेंड मनुष्यबळाचा अभाव आहे, पण यांना 3 महिन्याच्या शॉर्ट ट्रेनिंगमध्ये नर्स असिस्टंट बनवता येतं. त्याने एम्प्लॉयमेंट मिळेल, हा लोड कमी होईल. गव्हर्मेंटला हे रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. हे जे नॉर्म्स आहेत ते परत विचार करण्याची गरज आहे. एक क्वालिफाईड नर्स जिने 4 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे, 5 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे, त्या नर्सला जर आपण पेशंटचे डायपर बदलण्यासाठी लावत असेल तर आपण जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचा गैरवापर करतोय. जो एक डॉक्टर 10 वर्ष 12 वर्ष शिकला आहे आणि तो फक्त पेपरच काळे करत बसला आहे, तर आपण त्या मनुष्यबळाचा गैरवापर करतोय. जो एक इंटेलिजंट मॅनपॉवर अवेलेबल आहे त्याला जर आपण ॲटोमेशन केलं. आज आम्ही आमच्या हॉस्पिटल्समध्ये, बॉर्निओ हॉस्पिटल्समध्ये एक सेंट्रल ICU कॉन्सेप्ट डेव्हलप केला आहे, जो रडारद्वारे, म्हणजे एक डॉक्टर 4 ठिकाणच्या 40 बेडला गाईड करू शकतो. त्यामुळं मनुष्यबळाचा योग्य वापर करणे पण गरजेचं आहे. जे अवेलेबल आहे त्याला बेस्ट कसं यूज करता येईल. आज जी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या हेल्थकेअरमध्ये समाविष्ट करणे गरजेचं आहे. या टेक्नॉलॉजीने भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. जे पेपर काळा करण्याचा जो भाग आहे हा कमी झाला तर त्यांच्यावरचा तो लोड वाढला तर पेशंटची क्वालिटी ट्रीटमेंट, त्यासाठी लागणारा जो वेळ आहे, टर्न अराउंड टाईम्स, याकडे तो लक्ष देऊ शकतो आणि याद्वारे त्यांना आपण अकाउंटेबल बनवू शकतो. खास करून तुम्ही म्हणालात की प्रायव्हेटमध्ये थोडीशी चांगली सुविधा त्यांना दिली जाते, पण गव्हर्नमेंटमध्ये ते नाही दिले जात. त्यांना सगळ्यांना इन्सेंटिवाईज करणं गरजेचं आहे. परफॉर्मन्स मॅनेजमेंट मोजण्याची गरज आहे. मी म्हणेल की एका घोड्याला आणि एका गाढवाला एकच अवॉर्ड देणं बरोबर नाही आहे. यांना आपल्याला पाहणं गरजेचं आहे की कोण कशासाठी किती कॅपेबल आहे. त्यानुसार त्याला जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यास कोणी निराशेत दाखवणार नाही. चांगलं काम करणारा सन्मान झाला पाहिजे, चुकीच्याला शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच. तर हाच मुद्द्याला घेऊन पुढे जातोय सर की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना जायचं आहे, पण तो काही लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही आहे आणि काही लोक जे गेलेत त्यांचा अनुभव वाईट आहे. म्हणजे एक पेशंट एका प्रायव्हेट डॉक्टरकडे आला, सगळ्यांनाच मी एका मापात पकडणार नाही, पण जे आहे वैद्यकशास्त्रामध्ये काही लोक असेही आहेत की एकदा एक पेशंट आला की गरजेपेक्षा जास्त ट्रीटमेंट देणं किंवा त्याची एका प्रकारची आर्थिक लूट होती असा काही प्रमाणामध्ये मला एक भ्रम आहे किंवा पसरला आहे. आणि दुसरा जो आहे की जे सरकारी डॉक्टर्स आहेत एका मोठ्या पोझिशनला गेलेत, मग ते म्हणजे ते अधिवक्ता म्हणता येईल किंवा मोठे प्रोफेसर आहेत तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे, त्यांना ते इतकं यूज टू झालं आहे रोज पेशंट बघून की ते आपल्या ज्युनियर्सला सांगून मोकळे होतात. या दोन्ही पण कंडिशन एक गव्हर्नमेंटमधली अशी आहे की ठीक आहे रोजचंच आहे, बघतोय सांगतोय, आणि एक प्रायव्हेटमधनं आहे की आलेल्या पेशंटकडनं जास्तीत जास्त त्याची आर्थिक लूट केली जाते. कसं बघतो? हा फार मोठा एक गैरसमज आहे. काही जण तसं करतही असतील, पण ओव्हरऑल असं होत नाही. काय झालं आहे की आता प्रगत तंत्रज्ञान, ज्या नवीन ॲडव्हान्स्ड टेस्ट आणि मेडिको लिगलची भीती, या सगळ्या गोष्टी ह्या कारणीभूत आहेत वाढलेल्या खर्चाला. त्यामुळं डॉक्टरकडं आपण हा दृष्टिकोन लुटारू म्हणून पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे. त्याच्यासाठी कारणं आहेत की आता नवीन नवीन टेस्ट उपलब्ध आहेत. जेव्हा एक व्हायरल आजार ट्रीट करण्यासाठी आपण तो औषध गोळ्याने ट्रीट करू शकतो, पण जेव्हा व्हायरल निमोनिया होतो तेव्हा खरोखर तो एक चॅलेंजिंग असतो. त्याला ट्रीट करणं पण फार डिफिकल्ट असतं. त्याचं एक जर टेस्ट करायची असेल तर ती टेस्ट प्रायव्हेटमध्ये केल्यानंतर त्या एका टेस्टची किंमत साधारणतः 20,000 रुपये. कोणालाही वाटेल की एक 20,000 रुपयाची टेस्ट घेऊन म्हणजे ते त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत, पण जर आपल्याला खरोखर स्टँडर्ड ट्रीटमेंट द्यायची असेल तर नक्कीच याला कॅपिंग केलं जाऊ शकतं. त्याला जे काही स्टँडर्ड ट्रीटमेंटची कॉस्ट आहे ती त्याला ठरवली जाऊ शकते, पण ती करायची की नाही करायची, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी करायची, ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यासाठी नाही करायची, हा तर दुजाभाव झाला. याने कधीही ट्रीटमेंट स्टँडर्ड होऊ शकणार नाही. यासाठी जसं आपण गव्हर्नमेंटमध्ये पेशंटला रिइम्बर्स करतोय तसं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ते एक रिइम्बर्समेंट सिस्टीम असली पाहिजे. जो अफोर्ड करू शकतो त्याला नका देऊ, जो अफोर्ड नाही करू शकत त्याला तुम्ही रिइम्बर्स करा, जेणेकरून त्याच्या पाकिटावरचा जो लोड आहे तो कमी होईल आणि स्टँडर्ड ट्रीटमेंट चालूच राहील. आणि जे आवश्यक इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून आपण रुग्णांना सेफ करण्यासाठीच ते करत असतात. त्यामुळे हे करायचे की नाही करायचे
न करता पण ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते, केल्यानंतरही ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते. पण त्याचं जे प्रिसिजन आहे, जे करेक्टनेस आहे, कॉम्प्लिकेशन रेट आहे, तो नक्कीच चेंज होतो. त्यामुळं इन्व्हेस्टिगेशनला त्यांच्यामध्ये एक रोल आहे, ते केले गेलंच पाहिजे. अंधारातच सगळ्या ट्रीटमेंट झाल्या नाही पाहिजे. अंधारात ट्रीटमेंट झाल्या तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्यालाच फेस करावे लागतात, आणि कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर जीव जाण्याचं प्रमाण जास्त असतं, अपंग होण्याचं प्रमाण जास्त असतं, आणि हे जे वाढणारं देशावरचं बर्डन आहे जास्त. त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. आपण त्याची लाईफ टाईम कॉस्ट पाहिली तर ट्रीटमेंटची कॉस्ट ही नगण्य आहे. मग ही जी भीती आहे की नाही बाबा हॉस्पिटलला गेलं खूप जास्त पैसे लागणार आहे, हा भ्रम जरा दूर करण्याची गरज आहे. म्हणजे खूप मग त्याच्यामुळे ट्रीटमेंटला उशीर होतोय. हॉस्पिटलला गेल्यानंतर मग परत पुढच्या गोष्टी वाढून जात आहे. मग तुम्ही म्हणला जो वाक्याने सुरुवात केली की आपण शिक्षित झालोय, पण आरोग्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं शिक्षित व्हायला पाहिजे तसं अजून झालेलं नाही. ते गरज आहे. आज प्रत्येकाने वाढत्या आरोग्य म्हणजे आता हॉस्पिटलची कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट वाढत चालली आहे. नवीन टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं त्याची कॉस्ट वाढते आहे. त्यामुळं नॅचरली कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट वाढत आहे. पण त्याला उपाय म्हणून ट्रीटमेंट न करणे हा काही उपाय नाही आहे, किंवा त्या ट्रीटमेंटवर खर्च करणे हा काही उपाय नाही, न करणे हा काही उपाय नाही आहे. आता पाहायला गेलं पाहिजे की आपण स्वतःला इन्शुअर करा, फॅमिलीला इन्शुअर करा. गव्हर्नमेंटनी जे इन्शुरन्स केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी एक सेफ ट्रीटमेंट, जे आवश्यक ट्रीटमेंट आहे ती केली जाईल. हे पण आपलं काम आहे, आणि प्रत्येक नागरिकाचं काम आहे की स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष देणे. सर, एकच ओव्हरऑल सगळ्या आता या सगळ्या घटनेतनं आपण सगळ्यांनी म्हणजे जे झालं आहे त्याच्यावरती आपण टीका केल्यापेक्षा, ज्याच्यावरती फेसबुकला 2 ओळी लिहिल्यापेक्षा, किंवा मग बाकीचे कोणाला तरी शिव्या देऊन मोकळं झाल्यापेक्षा, सगळ्यांनी, तुम्ही, मी, सगळ्यांनी समाज म्हणून या गोष्टीतनं आपण काय शिकलं पाहिजे, आणि ओव्हरऑल या सगळ्या आरोग्य यंत्रणेत जे बदल होणं अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं की हे बदललं पाहिजे आपण? मी जसं म्हणालो की सगळ्यात पहिले मानसिकता बदलली पाहिजे, आणि ती मानसिकता प्रत्येकाची बदलली पाहिजे. सामान्य जनापासून ते डॉक्टर्स आणि गव्हर्मेंट ह्या सगळ्यांची ती मानसिकता बदलण्याची गरज आहे. मी म्हणेल की जेव्हा आपण या सगळ्या समस्येकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू, प्रत्येकजण हा आपण स्वार्थी होऊन, सेल्फिश होऊन, आपल्या स्वतःला सेंटर ठेवून जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला दोष खूप दिसतात. पण जेव्हा आपण याला जर आपण राष्ट्र पुढे ठेवून, माझा देश पुढे ठेवून पाहू, तर समाधान खूप निघतील. त्यामुळे प्रत्येकाला मी निवेदन करेल की हे जे काही डेथ होत आहेत, खास करून बालमृत्यू जे होत आहेत, हे आपलं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे. आपण नसतंच म्हणतो की माझा देश बलशाली हो, पण बलशाली होण्यासाठी जर माझं पुढचं जनरेशनच बलशाली नाही झालं तर मग हा देश बलशाली होणार कसा काय? त्यासाठी प्रत्येकाचं हे ध्येय असलं पाहिजे की ही पिढी वाचली पाहिजे, ही पिढी तंदुरुस्त राहिली पाहिजे, ही पिढी खूप स्मार्ट, इंटेलिजंट झाली पाहिजे, जेणेकरून माझा देश प्रगती करेल. त्यासाठी मी सगळ्यांना एक माझं सजेशन आहे, खास करून गव्हर्मेंट यंत्रणेला, की जेवढं शक्य आहे तेवढे जे हँड्स उपलब्ध आहेत देशामधले, फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट जॉब करणारा डॉक्टरच देशाचा डॉक्टर आहे, आणि जो प्रायव्हेटमध्ये काम करणारा डॉक्टर हा देशाचा डॉक्टर नाही आहे, असं नाही समजायला पाहिजे. प्रत्येकजण या देशात जो शिकलेला आहे तो देशाचा असेट आहे. एक्झॅक्टली. आणि आज आपल्याला हे पाहण्याची गरज आहे की त्या असेटचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेऊ. त्याच्यासाठी काय आपल्याला एक यंत्रणा डेव्हलप करता येईल, काय ॲटोमेशन डेव्हलप करता येईल. एखादा जर एक्सपर्ट एका डिस्टन्सला बसलेला आहे, तर आज रिअल टाईम एवढी छान यंत्रणा डेव्हलप झालेली आहे की मी 1000 किलोमीटर दूरचा पेशंट रिअल टाईममध्ये इथं बसून पाहू शकतो. मी त्या पेशंटला इथं बसून अस्कॉल्टेट करू शकतो, त्याचे हार्ट साऊंड्स ऐकू शकतो, मी त्याचे रेस्पिरेटरी साऊंड्स ऐकू शकतो, त्या पेशंटला मी रिअल टाईम पाहू शकतो. तर असे जी लोक उपलब्ध आहेत त्यांना कसं नेटवर्क करता येईल, त्यांचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल, हे पाहिलं तर नक्कीच आपण एक चेंज घडवू शकतो. आणि चेंज घडवण्यासाठी मी जसं म्हणालो की एक मानसिकता चेंज करण्याची गरज आहे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बांधून ती होणार नाही आहे. जोपर्यंत प्रत्येकाला एक वाटणार नाही की मी माझ्या देशासाठी एक कॉन्ट्रीब्युशन करू, मी पुढच्या भविष्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू, तोपर्यंत नाही होणार. मी दुर्भाग्याची गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो, आजही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की एवढ्या 108 ॲम्ब्युलन्स आहेत, आणि त्या सगळ्या जनरल ॲम्ब्युलन्स आहेत. पण आज त्याच्यातले कार्डियक ॲम्ब्युलन्स किती आहेत?
त्यामधल्या न्यूनेटल ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स किती आहेत? 0. न्यूनेटल ट्रान्सपोर्ट नावाची गोष्टच आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, जेव्हा की ट्रान्सपोर्ट होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. त्याच्यासाठी काय लागणार आहे? जी सिम्पल लागणारा मॅनपॉवर आहे, ट्रेनिंग आहे, आणि जी छोटीशी यंत्रणा आहे ती सहज उपलब्ध केल्या जाऊ शकते. खूप मोठं चॅलेंजिंग वर्क नाही आहे ते, पण ती एक साधी गोष्ट होत नाही. त्यामुळं बाळ, आपण हॉस्पिटलमधल्या डेथचा एवढी चर्चा करतोय, रस्त्यामध्ये होणाऱ्या डेथचं जर प्रमाण काढलं ना तर आपल्याला आश्चर्य होईल. एका सेटअपपासून दुसऱ्या सेटअपपर्यंत बाळ जाईपर्यंतच तो दम तोडून देतो. यासाठी पण आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहू तेव्हा एकमेकांवरती ब्लेम करून, कोणाला तरी त्याच्यासाठी एकट्याला जबाबदार धरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. त्यामुळे जसं आपण एखाद्या आता डॉक्टरांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याने त्यांना, कुठल्याही डॉक्टरांना इन्स्पिरेशन मिळणार नाही आहे काम करण्यासाठी. कारण प्रत्येकजण जेव्हा तिथं काम करतोय तो घाबरलेला असेल. घाबरलेल्या स्थितीमध्ये तो खऱ्या अर्थाने परफॉर्म करू शकणार नाही. आणि ज्यांच्यावर दाखल झाला आहे तेच फक्त घाबरतील असं नाही आहे, त्या सिस्टीममधला प्रत्येकजण घाबरून जाईल. आणि प्रत्येकजण जर घाबरला, आपण किती डॉक्टरांना रिवॉर्ड करतो? आपल्याकडे आदर्श शिक्षक पुरस्कार आहेत, आदर्श डॉक्टर पुरस्कार आहे का? नाही आहे. आपण डॉक्टरांना कधी आदर्श डॉक्टर म्हणून पुरस्कार देत नाही, त्यांना कधी सन्मानित करत नाही. तो 24 तास जागला आहे म्हणून त्यांना काही अवॉर्ड देत नाही. डॉक्टरांनी जर एक्स्ट्रा काम केलं तर त्यांना काही तुम्हाला ओव्हरटाईम पेमेंट नाही देत किंवा त्यांना काही इन्स्पिरेशन नाही देत. प्रायव्हेटमधले डॉक्टर्स महिन्याला 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये कमवू शकतात. गव्हर्नमेंटच्या डॉक्टरला बिचारायला त्याला लाख, 1.5 लाख घेऊन तिथंच समाधानी राहावं लागतं. त्यांना इन्स्पिरेशन का नाही दिलं जात? आपण हे नाही पाहत की तो काय काम करतोय, त्याची काय व्हॅल्यू आहे. जर आपण हे पाहिली तर ही मानसिकता बदलू शकते. नक्कीच हा जो मोठा विषय आज आपण चर्चेला घेतला होता की तितकाच गंभीर, आणि डॉक्टरांनी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या चर्चा केल्या, सिस्टममधल्या काही उणिवाही आपल्याला सांगितल्या. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी सांगताना की मलाही माहीत नव्हतं की कोणाला माहीत नसेल की आपल्याकडं एक नवजात शिशूला हलवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे ती इतक्या प्रमाणात तुटवडा आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून एक चांगला नागरिक म्हणून सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि ह्या विषयावरती आपण जितकं बोलू, जितकी चर्चा करू तितकी कमी आहे. कारण प्रश्न खूप आहे आणि लोकांमध्ये जनजागृती होण्याची खूप गरज आहे. आपण नुसतं इयत्ता किंवा पुस्तकांनी किंवा यानं शिकत जातो. खऱ्या अर्थानं साक्षरता येण्याची आणि जागरूकता येण्याची गरज आहे. सरांनी जर सांगितलं, ज्या डॉक्टरांनावर टीका होते, गुन्हा दाखल होतो, त्याच्या दुसऱ्या बाजूने जाऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. आणि या आरोग्याच्या संकटाला आपण सगळ्यांनी जसं कोविडमध्ये हरवलं होतं तसा डॅशबोर्ड आणि कायम काम करण्याचं टीम म्हणून गरज आहे. तुर्तास इथं थांबूयात. सर, आपण आलात, आपले परखड मतं व्यक्त केली, त्याबद्दल आपले ऋणी आहोत. परत या विषयासह पुन्हा भेटूया. थँक्यू.